नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पेनमधील नागरिकांना स्वगणना करण्याचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी केले आवाहन। भारत सरकारने जनगणना 2027 साठी 1 मार्च 2027 हा संदर्भ दिनांक निश्चित केला असून त्यानुसार पेन तालुक्यात जनगणनेची तयारी वेगात सुरू आहे। प्रशासकीय सीमांचे गोठविण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे। जनगणना संचालनालय महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जनगणना 2027 2 टप्प्यात राबविण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात नागरिकांना 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत se.census.government.in या पोर्टलवर स्वतःची माहिती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यानंतर 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत घर यादी व घर गणना करण्यात येणार असून पेन तालुक्यात हे काम 30 दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। या पार्श्वभूमीवर पेन येथील श्रीमती सुमतीबाई देव प्राथमिक माध्यमिक विद्यालय गुरुकुल हायस्कूल येथे 23 ते 25 एप्रिल, 27 ते 29 एप्रिल आणि 2 मे ते 4 मे 2026 या कालावधीत प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले। तहसीलदार तथा चार्ज अधिकारी जनगणना 2027 तानाजी शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या प्रशिक्षणात सुमारे 350 पर्यवेक्षक, प्रगणक तसेच विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले। प्रशिक्षणादरम्यान प्रगणक व पर्यवेक्षकांच्या कर्तव्ये, कायदेशीर तरतुदी, अधिकार यांसह घरांची यादी तयार करणे, इमारती व कुटुंबांची नोंद, घरांना क्रमांक देण्याची पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। तसेच HLO ॲपचा वापर करून माहिती नोंदविण्याबाबतही प्रात्यक्षिक देण्यात आले। डिजिटल पद्धतीमुळे यंदाची जनगणना अधिक पारदर्शक, जलद आणि अचूक होणार असल्याने प्रशासनाचे स्पष्ट केले आहे। नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवून अचूक माहिती द्यावी असे आवाहन तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी पत्रकार परिषदेत केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। 8वी जनगणना 2027 ही सुरू झालेली आहे। यामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वगणना होणार असून प्रत्येकाने स्वगणना यामध्ये करायची आहे। स्वगणना करत असताना se.census.government.in या वेबसाईटवरती जाऊन प्रत्येकाने आपली स्वगणना करायची आहे। त्यानंतर 16 मे ते 15 जून या कालावधीत प्रगणक आपल्या घरांना भेटी देऊन गणना करणार आहेत। स्वगणना करत असताना प्रत्येकाने स्वगणना केल्यानंतर आपला सेन्सेस कोड त्यांनी जपून ठेवायचा आहे आणि तो सेन्सेस कोड येणाऱ्या प्रगणकाला दाखवण्याचा आहे। हे करत असताना माझी पेन तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान आहे की होणारी जनगणना ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असल्याने आपण सर्वांनी जास्तीत जास्त स्वगणना करावी ही विनंती। धन्यवाद।